विधानसभेच्या आखाड्यातून राज्य विधिमंडळाच्या 6 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, नोकर भरती, मुंबईचा विकास आराखडा आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप यावरून अधिवेशनामध्ये सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या एका आठवड्याच्या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयोग करण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणांची पुनरावृत्ती केली जाईल अशी शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे। 27 फेब्रुवारीला केवळ लेखानुदान सादर केलं जाईल आणि त्यावर 28 फेब्रुवारीला चर्चा होईल। लेखानुदानामध्ये नवीन योजनांचा समावेश नसतो, तर मुख्यत्वे एप्रिल आणि मे या 2 महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद त्यात केलेली असते। पूर्ण अर्थसंकल्प जूनच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येतो। या भाजप सेनेच्या युतीबद्दलचा आहे। या दोन्ही पक्षाची युतीमध्ये हे किती पक्ष ढोंगी आहेत हे आता समोर चित्र आपल्याकडे समोर आलेलं आहे। आज आपल्या A6 पासून जर आपण डावीकडे निघालो एअर इंडिया बिल्डिंगकडे, तिथे एक शिवसेनेचं कार्यालय आहे, एक फलक लागलेला आहे। त्यावर युतीचं समर्थनार्थ लिहिलेलं आहे, युती भगव्या विचाराची। खरं म्हणजे ही जी युती आहे ही भगव्या विचाराची नाहीच आहे, ही खरं फसव्या विचाराची आहे। ज्यांना शिवसेना अफजल खान म्हटलंय त्यांनाच उद्धव ठाकरे मिठी मारत असल्याचे फलक दादरमध्ये आता प्रसिद्ध झालेले आहेत। तर चोर आहे असे म्हणत अचानक शिवसेना येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सोबत युतीत सहभागी झाली। आता हा प्रश्न संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे की परंतु शेवटी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला हे लक्षात आलं की चोर चोर मोसेरे भाई आहे।